नमस्कार आणि गुड इव्हनिंग. आपल्याकडे एक म्हण आहे, मरावे परी अवयवदान रूपी उरावे. का? कारण आज 13 ऑगस्ट आहे आणि हा दिवस एक जागतिक अवयवदान दिवस म्हणून ओळखला जातो किंवा साजरा केला जातो. दरवर्षी सुमारे 5 लाखांपेक्षा जास्त लोक अवयव निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. एक रिसर्च हेही सांगतो की भारतीयांनी जर नेत्रदान केलं तर एकही अंध उरणार नाही. आता ही अवयवदानाचं महत्व लक्षात घेणारी आकडेवारी ही पुरेशी आहे. साधारणतः अवयवदानाचे 2 प्रकार पडतात. एक असतं जिवंतपणी अवयवदान आणि एक असतं मृत्यू पश्चात अवयवदान. जिवंतपणी जर ऑर्गन डोनेशन करायचं असेल तर त्यासाठी काही नियम असतात, जसं की तुम्ही फक्त एकच किडनी डोनेट करू शकता किंवा तुम्ही लिव्हरचा काही भाग डोनेट करू शकता. आणि जे मृत्यू पश्चात अवयवदान होतं ना, त्याला देहदान असंही म्हणतात. आपण मृत्यूपत्र त्याचा उल्लेखही करू शकतो. तर आता आपण पाहूयात अवयवदान कोण करू शकतं. तर 18 वर्ष पूर्ण झालेली कुठलीही व्यक्ती अवयवदान करू शकते आणि यासाठी तुम्हाला जिवंतपणीच एक फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी तुम्हाला 2 साक्षीदार लागतील आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटल्स मधले काही कार्यकर्ते असतात, ते तुम्हाला ह्याच्यासाठी मदत करू शकतील. पूर्वीपेक्षा आता तरी सोयी सुविधा चांगल्या आहेत, तरी पण लोक घाबरतात अवयवदान करण्यासाठी. खरं तर कोणाला तरी आपल्यामुळे नवसंजीवनी मिळते, कोणीतरी आपल्यामुळे श्वास घेतोय, ही भावनाच खूप मनाला सुख देणारी आहे. अवयवदानामध्ये आपल्या मृतदेहाची विटंबना होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. त्यामुळे कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी अवयवदान नक्की करूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.